12 लाखामध्ये पुणे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये 3 मजली घर हे अर्जंट विकायचंय. नवीन बांधलेलं आहे का, पाणी आहे का, कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे, ही सगळी माहिती, मालकाचा नंबर कसं काय भेटणार, ही सगळी माहिती मी तुम्हाला इथं देणार आहे. आणि मंडळी, मालकावरून आठवलं तर एक प्रॉप साइन अप म्हणून एक वेबसाईट आहे. थेट मालकांचे नंबर तिथं तुम्हाला भेटतात. तुम्हाला ईमेल आयडी नी तुम्हाला रजिस्टर करायला लागतं. नाव आहे प्रॉप साइन अप. पण टेन्शन घ्यायचं नाही, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या वेबसाईटचं लिंक आम्ही दिलेले. पण तुम्हाला ईमेल आयडी नी तुम्हाला रजिस्टर करायचं. 12,500पेक्षा डायरेक्ट रेंटल पण आहे, आउटरेटचे पण घर आहे त्या वेबसाईट मध्ये. एका क्लिकवर तुम्हाला थेट मालकांचे नंबर पाहायला भेटतात. पण खर्च लागतो तिकडं. आता तो किती लागतो, काय लागतो, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कितीचा रिचार्ज असणार आहे, तिकडं सगळी माहिती दिलेली. पण आज एकदमच फ्री मध्ये, काही चार्जेस द्यायची गरज नाही. डायरेक्टली मालकाचा नंबर तुम्हाला कुठं इथंच भेटणार आहे, फ्री मध्ये आहे, पैसे द्यायची गरज नाहीये. पण व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार, माहिती तुम्हाला घ्यायला लागणार. कारण की फक्त 12 लाखामध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे 3 मजलीचे घर आणि मालकाचे नंबर ह्या व्हिडिओ मध्ये समजा काय दिलेला आहे. तर चला पाहू आपण. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. बिलकुल फ्री मध्ये तुमच्यासाठी ओनरचे म्हणजे मालकांचे नंबर आणत असतो. काही चार्जेस द्यायची गरज नाही, कुठल्याही प्रकारचा कमिशन इथं लागणार नाही. पण फक्त एक शर्त ही आहे की तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघायचं, बोर करायला नाही आलेलं, प्रॉपर्टीच्या बद्दलच सांगायला आलेले. मी कितीतरी व्हिडिओ मध्ये ह्या समध्या गोष्टी बोलत असतो, सांगत असतो. पण काही लोक काय करतात माहिती का, मालकाचा नंबर घ्यायची एवढी गडबड आहे की विचारू नका. अहो, तुम्हाला मालकाचाच नंबर पाहिजे तर पुन्हा एकदा आठवण करून देतो. प्रॉप साइन अप म्हणून एक वेबसाईट आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेला आहे. 12,500पेक्षा जास्त मालकांचे नंबर आहे. तुम्हाला रेंटल पाहिजे किंवा आउटरेट म्हणजे खरेदी करायची असेल, इंडिपेंडंट रो हाऊस, फ्लॅट वगैरे सगळं काही त्या वेबसाईट मध्ये दिलेलं. पण फ्री नाही आहे. ईमेल आयडी नी फ्री रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे. तुम्हाला रिचार्ज करायला लागणार आहे. जेव्हा खिशामधले जातात ना, तेव्हा आपल्याला त्या प्रॉपर्टीची, त्या व्यक्तीची, त्या साईटची कदर कळती. पण इथं येऊन मी कासिम शेख तुमच्यासाठी शेअर करत असतो पुण्यामधल्या वेगवेगळ्या लोकेशनची प्रॉपर्टी. आता कोणाला असं वाटत असेल की खूप सहज मालक लोक ह्याला माहिती देत असाल, मालक लोक ह्याला व्हिडिओ बनवायला बोलवत असाल, तर मंडळी थोडस थांबावे लागणार इथं. का, खूप कष्ट करायला लागतात बघा. एक एक क्लिक करून एक एक मालकांना कॉल लावायला लागतो की सर, तुमचा घर किंवा तुमचा फ्लॅट ची जाहिरात बघितली आणि ती जाहिरात त्या खाली तुमचा नंबर सापडलेला आहे की तुम्हाला तो फ्लॅट विकायचा आहे का. पण तिकडून मालक बोलतो की हो विकायचं आहे. तुम्ही एजंट आहे का ब्रोकर आहे. मी डायरेक्टली इकडून काय बोलतो की सर, मी एजंट नाही, नाही मला घ्यायचंय ते. मी फक्त पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती 63,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे आणि एका दिवसामध्ये 1,000-2,000 24 तासामध्ये व्ह्यूज जाणारे असे हे चॅनल आहे. त्याच्यावरती मी तुमच्या घराची जाहिरात टाकणार आहे व्हिडिओ बनवून. फक्त मला काय करा, येणं जाण्याचा मला जो काय असतो कॅबचा तो भाडा द्या. खरं बोलतो मंडळी, ह्या गोष्टी बोलतो. काही मालक लोक विचार करतात की खरं यार, कारण की फ्री मध्ये आहे ना, त्यांना विचार करायला की खरं यार ह्यांच्या वेबसाईट वरती, ह्यांच्या युट्यूब चॅनल वरती टाकलं तर बघणारे लोक बघणार का. आता हे मालक काय विचार करतो माहिती का, लोक व्हिडिओ बघत नाही म्हणून समोरच्याला पॉइंट भेटतो. आणि काही मालक लोक बोलतात की हा तुम्हाला बोलवू,
पण नंतर तेच मालक लोक आपला नंबर ब्लॉक करून टाकतात. त्यांना पाठवली ना डिटेल व्हिडिओज वगैरे. कारण की बघा, आजच्या काळामध्ये फ्री जो माणूस देत असेल त्याला महत्व नसतो. जिथं पेड असतो, जिथं पैसे खर्चले जातात, तर तेव्हा ते व्यक्ती बोलतो की काहीतरी पॉवर असणार आहे म्हणून त्यांनी एवढे पैसे लावले. मंडळी, एक व्हिडिओ बनवायला, एक रील बनवायला लोक 30-30, 40-40 हजार रुपये वसूल करतात. वाटलं तर चेक करा. आता आपला पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जो आहे, तर इंस्टाग्रामला पण आहे, फेसबुकला पण आहे आणि युट्यूबला तर आहेच मेन. तर सगळीकडं आपण प्रॉपर्टीची जाहिरात करतो आपण. बघा, तुमच्या मित्रांचे जुने घर असले किंवा प्लॉट विकायचं असलं तर माझा नंबर तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता. माझा नंबर आहे 9028750499. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. आता वळूया त्या 12 लाखाच्या घराबद्दल. मला आठवतो, मी विषय सोडून बोलत नाही. मग अजून एक मला आठवलं की काही लोक असे कमेंट करतात की राव तुम्ही नुसतं बोलत असता. कालच्या व्हिडिओला पण बोललेले, नुसतं काय प्रॉपर्टी वगैरे काय दाखवत नाही. जसं या लोकांनी मला सबस्क्रिप्शन दिलेलं महिन्याभरचं, काहीतरी चार्जेस देऊन टाकलेले, म्हणून ते लोक हे अशा शब्द वापरतात की प्रॉपर्टी दाखवत जावा, हे दाखवत जावा. अहो साहेब, ताई, दादा, बघा, खूप कष्ट करायला लागतं, खूप कष्ट करायला लागतं. तुम्हाला सांगितलंय का मालकाचा नंबर भेटलं तर इझी नाही, तो मालक लवकर सांगत नाही. आता मी मालकाने मला जी डिटेल पाठवली ना की हे घर असं आहे, एवढं स्क्वेअर फीट आहे, तेवढं आहे, तर मला असं बसून बोलणं सोपं जातो. पण कोणाच्याकडं जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं ते खूप अवघड जातो. कारण की 1 तास जातो शूटिंग मध्ये, म्हणजे जायला 1 तास जातो, यायला 1 तास, 2 तास. मग तो व्हिडिओ आला तर त्याला एडिट करून, संपूर्ण व्यवस्थित एडिट करून तो व्हिडिओ मालकाला पाठवायला लागतं. मग तो थंबनेल बनवतो ना आपण फोटो, तो सुद्धा मालकांना पाठवायला लागतो. मग तिकडून अप्रुव्हल आला की ओके. मग काय तिकडून खराब निघालं त्या थंबनेल मध्ये, तर अहो साहेब, हे कलरच बरोबर नाही वापरलं, हे जरा कसं तरी झालं, त्याला नीट करा. मग त्या व्हिडिओ मध्ये काही हे झालं थोडंफार इथं तिथं, तर त्याच्यावरून पण लोक बोलतात की अरे काय राव, ते सीन टाकलं तुम्ही किंवा ते नाही टाकलं. मग परत व्हिडिओ एडिट करत बसा. म्हणजे ह्या लोकांनी पैसे दिले, मालक लोकांनी, एवढं असं प्रेशर असतो एक व्हिडिओ अपलोड करायचा. आता हा व्हिडिओ बनवतो ना मी एकदम आरामशीर, मला काही टेन्शन नाही. इकडं जे आहे ते पाठांतर केलेलं आहे. आता बघा ना, हे 12 लाखाचा जो घर आहे, हे खरं 3 मजलीचं आहे, खरं कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे. आणि हे घर 12 लाखामध्येच विकायचं. समोरचा माणूस 13 बोलतो, पण 12 पर्यंत तुमचा सौदा होऊन जाणार आहे. आता मला कॉल येतात ना की कासिम भाऊ, तुमचा व्हिडिओ बघितला, तो 20 लाखवाला किंवा 12 लाखवाला, तर तो घर कुठं आहे? आता साहेब, तो 12 लाखाचा व्हिडिओ बनवला होता ना, त्याच्यामध्ये त्या 12 लाखाची किंवा 20 लाखाची संपूर्ण कंडिशन सांगितली होती की तो लोकेशन कुठला आहे, एरिया काय आहे. पण समोरचा माणूस जो आहे तो व्हिडिओ पाहतच नाही. आता मी काय बोलू त्या माणसाला? तर दादा, असं करत जाऊ नका. बघा, हे जे 12 लाखाचे, पुन्हा एकदा की हे 12 लाखाचे जे घर आहे, तिकडून कल्याणी नगर बाजूला आहे. पुणे स्टेशन एक 5-6 किलोमीटर असणार आहे. एअरपोर्ट 3 किलोमीटर असणार आहे. कोरेगाव पार्क 3 किलोमीटर असणार आहे. ओके. म्हणजे हे मस्तपैकी चांगल्या लोकेशन मध्ये. सकाळी जो आहे पाणी, 6 वाजता पाणी येतो, दुपारी 12 वाजेपर्यंत कॉर्पोरेशनचं पाणी राहतं. पाण्याचा काही तुतवडा नाहीये, एकदम मस्त. एअरपोर्ट रोड बाजूला आहे एकदम, आणि एकदम मिक्स कम्युनिटी वाला एरिया आहे. हाऊसिंग बोर्ड बाजूला आहे. आता तुम्हाला लक्षामध्ये आलं असेल की मी येरोडा नागपूर चाळ जेड रोड या घराबद्दल, या एरियाबद्दल सांगतो. इथला जो एरिया आहे, परिसर आहे, येरोडा नागपूर चाळ, इथल्या एरियाबद्दल सांगतो. इथं 12 लाखाचं पण आहे, 16 लाखाचं पण आहे.
20 लाखाचं 35, 40, 50, 60 या बजेटमध्ये एवढ्या साऱ्या प्रॉपर्ट्या आहेत. पण लोक एकतर लोकांना एक जजमेंट फेल होऊन जातं इकडं, की अहो नागपूरची प्रॉपर्टी नाही पाहिजे राव, तुम्ही नागपूरचं कशाला बोलतात. अहो ताई दादा, एरोडा नागपूर चाळ असं नाव आहे. मग लोक काय बोलतात, अहो चाळ कसं काय इथं ह्याच्यामध्ये चाळ कशी काय आली. अहो ताई दादा, हे चाळ नाहीये, नाव दिलेले त्याला चाळ. पण येऊन बघा ना तुम्ही, ते चाळ दिसतात का, पत्र्याचे चाळ, हे जे चाळ त्याचे चाळ नाही ना. तर डायरेक्टली तुम्हाला बघायला लागणार आहे, इकडे येऊन बघायला लागणार आहे. तुम्ही बघितलं तर तुम्हाला समज कळायला लागणार आहे. बरोबर ना. या तुम्ही, माझ्याकडे भरपूर अशा प्रॉपर्ट्या मौजूद आहे जे तुमच्या बजेटमध्ये असणार आहे. ओके, भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती. मी कासिम शेख, जे बघत आहे तेच प्रॉपर्टीचे खरे ओनरचे नंबर देणारे चॅनल आहे. जय महाराष्ट्र, जय जय.